आम्ही आज मसवड इलेक्शनच्या संदर्भातील छाननी होती. त्या छाननी प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आज दिवसभर छाननी झाली. छाननीमध्ये अर्ज जी प्रक्रिया चालू होती ही प्रक्रिया काल काही प्रकारची इथं झाली. काल अर्ज देताना एबी फॉर्म देताना संध्याकाळी आम्ही सगळी मंडळी बाहेर होतो. आमच्या पॅनलचे प्रमुख ते सिंह राजेमान यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की इथं येत असताना 3:30 सव्वा 3 नंतर फॉर्म एबी फॉर्म आत घेतले गेले. आम्ही सगळे 2:30 वाजता आमचे एबी फॉर्म दिले होते. खरं तर शासकीय नियमानुसार एबी फॉर्म आम्ही 3-4 वेळा अगोदर सन्मानित जिल्हाधिकारी साहेब असतील, प्रांत मॅडम, इथल्या ज्या निवडणूक निर्णय अधिकारी आहेत बाबर मॅडम आणि CO या सगळ्यांशी बोललो होतो. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की 3 पूर्वी तुम्हाला एबी फॉर्म द्यावे लागतील. त्याप्रमाणे आम्ही आमचे 2:30 वाजता एबी फॉर्म दिले. काल 3 वाजल्यानंतर दरवाजा बंद झाला. इथं अधिकारी पुकारत होते की 2:57 झालेत, 2:58 झालेत, 2:59 झालेत, आता 3 वाजलेत, दरवाजे बंद झाले. असं पुकारल्यानंतर 3:07 पुन्हा एकदा दरवाजे उघडले आणि एबी फॉर्म आतमध्ये घेतले. आता मी कलेक्टर साहेबांना काल आम्ही इलेक्शन कमिशनला मेल केला होता. सन्मानित जिल्हाधिकारी साहेबांना काल आम्ही भेटून त्यांच्याकडे आम्ही तक्रार केली होती. त्यानुसार इलेक्शनचे जे ऑब्झर्वर आहेत श्री सन्मानित मोहिते साहेब ॲडिशनल कलेक्टर, हे मसवड नगरपालिकेसाठी ऑब्झर्वर नेमले, ते इथं आले. त्यांचा फोन आला की मी इथं भेटायला आलो आहे, तुमचं जे काही म्हणणं आहे, तुम्ही काल जी तक्रार दिली त्या संदर्भात तुम्ही मला भेटायला या. आम्ही सगळेजण आता त्यांना भेटायला आलो. मोहिते साहेबांना भेटून आम्ही सगळं दाखवलं. आता आम्ही त्यांच्याकडे 2 मागण्या केल्यात. कालही केली होती की इथं जे या परिसरातलं सगळं CCTV फुटेज आहे ते सगळं CCTV फुटेज आम्हाला आणि पत्रकार बांधवांना, आम्हालाच नाही, इथं असलेल्या छोटी लोकशाहीचा 4था स्तंभ हे पत्रकार आहेत आणि आपल्या माध्यमातून या मसवड नगरीचे इलेक्शन हे निर्भयपणे व्हावं. मसवड नगरीचे इलेक्शन हे लोकशाही पद्धतीनं व्हावं. जनतेला ठरवू दे इथला नगराध्यक्ष कोण होणार आहे, इथले नगरसेवक कोण आहेत हे जनतेने ठरवावे. या भावनेतनं हे सगळं फुटेज आणि ज्या ज्या कॅमेऱ्यामध्ये शूटिंग चालू होतं, प्रशासनाच्या कॅमेऱ्यामध्ये जे शूटिंग चालू आहे, या सगळ्याचं फुटेज हे आम्हाला आणि पत्रकार बांधवांना द्यावं, अशा पद्धतीत आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे आणि त्यांनी आता आम्हाला मान्य केलं आहे. किंबहुना कोणीतरी काल मी बघितले एका प्रेस मीडियाच्या बांधवांनी आपल्या बाबर मॅडम जे इथले RO आहेत त्यांची पण तुम्ही मुलाखत घेतली. त्यांनी सांगितलं होतं की CCTV फुटेज उपलब्ध करून देते, तर ते तुम्हाला दिलं असलं तर त्याची कॉपी तुम्ही घ्यावी किंवा आमची आतापर्यंत झाल्यानंतर तातडीनं तुम्ही त्यांच्याकडून CCTV फुटेज त्यामध्ये बदल करण्यापूर्वी, मला माहिती आहे DVRमध्ये बदल करता येत नाही, त्यातली सगळी आम्ही पण काही तंत्रज्ञान माहीत असणारी मंडळी आहेत, त्यामुळं ते फुटेज कुठल्याही कृपया त्यामध्ये कुठलाही बदल करण्यापूर्वी मीडियाच्या ताब्यात आणि आम्हाला आमच्या संविधानिक अधिकार आहे, अधिकारानुसार आम्हाला मिळावं अशी मागणी केली. हे कालपर्यंतचं होतं. त्याच्यानंतर आज जी इथं छाननी चालू होती, कालसुद्धा आपण बघितलं असेल. खरं तर ही लोकशाही प्रक्रिया चालू आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये कालसुद्धा एबी फॉर्म आतमध्ये घेऊन गुलाब उगल मुगले नावाचा एक व्यक्ती एबी फॉर्म घेऊन आला. आमच्याकडे फुटेज आहे, तुम्हाला आता कॅमेरे फोटो आणि अंगेवरती घेऊन येते, त्याच्यावर इथं बाहेर फिरत होते. आजसुद्धा ह्या सगळ्या इलेक्शन प्रक्रियेमध्ये आम्ही बघितलं की जे इथं कुठेही सर्व्हिसमध्ये आता नाही, जे बाहेर नोकरीला दुसऱ्या कुणाकडे तर OECD म्हणजे काम करत आहेत, ते गुलाब उगल मोगले कालपासून या परिसरामध्ये फिरत आहेत आणि या सगळ्या शासकीय प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत आहेत. आता आमच्या पॅनल प्रमुखाने अर्ज दिला आहे. त्यांनी सांगितलं की आम्हाला ते फुटेज जे ज्याच्यामध्ये उगल मोगले आत फिरताना दिसत आहेत तर त्याचं CCTV फुटेज आणि त्याच्या संदर्भातलं व्हिडिओ शूटिंग आम्हाला मिळावं. त्याचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग आज आमच्याकडे पण काढलेलं आहे. राजांच्या मोबाईलमध्ये काय आहे ते पण आपल्याला आता उपलब्ध करून देणार आहे. खरं तर त्यांनी इथं या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळं अशा पद्धतीनं शासकीय यंत्रणेवर दबाव आणून जर इलेक्शन करणार असेल तर त्या माणसाला तातडीनं सस्पेंड केलं पाहिजे, त्याच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी इलेक्शन कमिशनकडे आम्ही आता मागणी केली. इथं जे आपले प्रभारी आहेत इलेक्शनचे त्यांच्याकडे मागणी केली. मला पण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करायची आहे प्रशासनाला की प्रशासनानं लोकशाही पद्धतीने हे इलेक्शन होऊन दिलं पाहिजे. लोकांना ठरवू दे नगरसेवक कोण असलं पाहिजे, जनतेला ठरवू दे आमचा नगराध्यक्ष कोण असलं पाहिजे. याच्यावर दबाव आणून पोलीस यंत्रणेचा, प्रशासनाचा याचा कुठलाही गैरवापर करून हे इलेक्शन झालं नाही पाहिजे. शेवटी लोकशाहीमध्ये जनता हा आपला राजा ठरवते, आपला नेता ठरवते, ते ठरवलं पाहिजे.
आणि आम्ही त्यांना हे पण सांगितलं आहे की असं कुठल्याही सत्तेचा दबाव आणला नाही पाहिजे. आमच्या पॅनलचे प्रमुख सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याही कानावर आम्ही घातलं आहे. दादा पण कलेक्टर साहेबांशी बोलले, आमचे मंत्री आदरणीय मकरंद पाटील साहेब पण काल कलेक्टर साहेबांशी बोललेत आणि आम्ही प्रशासनाला एक विनंती केली की लोकांना निर्भयपणे मतदान करू द्या. आदरणीय बाबर सर पण इथं आलेत, त्यांचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजे देसाई साहेबांशी आम्ही बोललो आहे. इथलं इलेक्शन हे निर्भयपणे झालं पाहिजे, शासकीय हस्तक्षेपातनं झालं नाही पाहिजे. आणि या अर्जाप्रमाणे ही गुलाब उगल मोगले कालपासून या परिसरामध्ये फिरत आहेत आणि या सगळ्या प्रशासनावर दबाव आणत आहेत. तर त्यांना तातडीने सस्पेंड केलं पाहिजे. जे पोलीस लोकांना ताप देऊन दरवाजा उघडून आतमध्ये घेत आहेत 3 नंतर, त्या पोलिसांची CCTV फुटेजमध्ये बघून चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना तातडीने सस्पेंड केलं पाहिजे आणि हे इलेक्शन निर्भयपणे पार पडलं पाहिजे अशी आम्ही आता इलेक्शन कमिशनकडं, प्रशासनाकडं आणि जिल्हाधिकारी साहेबांकडे मागणी केली. या संदर्भात आपल्याला माहिती दिली. याशिवाय सविस्तर अजून आपल्याला या पॅनलचे प्रमुख ही मागणी केली ह्याची प्रत